नमस्कार मंडळी, मी शीतल. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल चटपटीत व्हेज कॉर्नरमध्ये. आज आपण मकर संक्रांत विशेष 4 प्रकारच्या चिक्की कशी करायची ते पाहणार आहोत. तेही अगदी साध्या सोप्या आणि सविस्तर पद्धतीमध्ये आपण ह्या चिक्क्या कशा करायच्या ते पाहणार आहोत. सर्व चिक्कींची रेसिपी अगदी पौष्टिक आणि मस्त कुरकुरीत आहे, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तर सगळ्यात आधी आपण तिळाची चिक्की या ठिकाणी पाहणार आहोत. तर तिळाची चिक्की करण्यासाठी आपण या ठिकाणी साहित्य घेतलेलं आहे. तीळ या ठिकाणी आपण घेतली आहे, जी मार्केटमध्ये पॉलिशची पांढरी तीळ मिळते ती तीळ या ठिकाणी मी घेतलेली आहे. तुम्ही या ठिकाणी गावठी तीळ असते ती घेतली तरी चालणार आहे. तर ही तीळ या ठिकाणी मी 150 ग्रॅम घेतली आणि साखर या ठिकाणी मी 100 ग्रॅम घेतलेली आहे. आणि वाटीच्या प्रमाणात जर मोजायचं झालं तर तीळ या ठिकाणी मी 1.5 वाटी घेतलेली आहे आणि साखर 1 वाटी घेतलेली आहे. तिळाच्या प्रमाणात साखर थोडी कमी घ्यायची, कारण साखरेची चिक्की खूप जास्त गोड होऊ नये म्हणून आपण या ठिकाणी थोडं साखरेचं प्रमाण कमी घेतलेलं आहे. आता ज्यावर आपण चिक्की लाटणार आहोत त्या पोळपाटाला आणि लाटण्याला आपण तूप लावायचं आणि एका वाटीलाही तूप लावून घ्यायचं आणि हे रेडी करून ठेवायचं आहे. आता कढईमध्ये जी तीळ आपण घेतलेली आहे ती छान अशी खमंग आपल्याला 5 ते 10 मिनिटं मंद आचेवरती भाजायची आहे. मंद आचेवर ही छान भाजली तर आतमध्येपर्यंत भाजली जाते आणि चिक्की खमंग आणि कुरकुरीत लागते आणि जास्त दिवस टिकतेही. हे बघा, आता मस्त याचा बदामीसर कलर झालेला आहे आणि छान अशा वाफा येत आहेत, म्हणजे आपली ही तीळ छान अशी भाजून झालेली आहे. आता ही तीळ आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे. एक 5 ते 10 मिनिटं मस्त मंदाचेवरीला खमंग मी भाजून घेतलेला आहे. आता त्याच कढईमध्ये आपण साखर घालायची आहे आणि साखर आपण यामध्ये मेल्ट करून घेणार आहोत. साखरेचा आपल्याला पाक ओळखण्याची गरज नाही किंवा चेक करण्याचीही गरज नाही. एकसारखं मंद आचेवरती ही साखर ढवळत राहायची आणि साखर शक्य असेल तर पांढरी शुभ्र वापरा, म्हणजे चिक्कीला कलर छान येईल. आता ही साखर मंद आचेवर आपण एकसारखं ढवळत एक 5 मिनिटं झालेली आहे आणि ही थोडीशी मेल्ट झालेली आहे. आता या उलटण्यावरची जी साखर असते ती आपण सुरीने बाजूला करून घ्यायची आणि मग परत याला ढवळत राहायचं आहे. आपण जर उलटण्यावरची साखर या स्टेजवर काढली नाही तर पुढे ती खूप कडक पडते आणि निघत नाही. हे बघा, एक 7 मिनिटामध्ये ही साखर पूर्णपणे मेल्ट झालेली आहे आणि आता एकही मिनिटं वाया न घालवता आपण जी तीळ भाजून घेतली ती या मिश्रणामध्ये घालून घ्यायची आहे आणि व्यवस्थित हे सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. साखरेच्या या मिश्रणामध्ये ही तीळ छान एकजीव झाली की पटकन आपण हिला लाटायला घ्यायचं आहे, कारण की साखरेचं मिश्रण कडक व्हायला खूप जास्त वेळ लागत नाही. हे बघा, एकदम मस्त याचं छान या साखरेच्या मिश्रणात बाइंडिंग झालेलं आहे. आणि आता हे आपण आपल्या पोळपाटावर ज्यावर तूप लावलेलं होतं त्यावर काढून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित उलटण्याने किंवा एखाद्या सुरीने आपण याला थोडासा आकार देऊन घ्यायचा आहे. आणि आकार देऊन झाला की थोडंसं याला चपटं करायचं आहे आणि ही स्टेप झाल्यावरती जी वाटीला आपण तूप लावून घेतलं आहे त्या वाटीने पटकन ही तिळाचं मिश्रण पुढे पुढे सरकवायचं आहे. हे बघा, असं गोलाकार ही वाटी यावर पसरवायची आहे, फिरवायची आहे आणि हे मिश्रण पटपट असं पुढे सरकवायचं आहे. वाटी वापरल्यामुळे हाताला चटका लागत नाही आणि हे मिश्रण पटपट पुढे सरकलं जातं आणि मोठं होतं. हे बघा, वाटीने आपण हे छान असं मोठं करून घेतलं आहे. तुम्हाला ज्या जाडीची चिक्की करायची आहे तितपत आपण हे मोठं करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण जी सुरी घेतलेली आहे तूप लावून ती सुरी मी घेतली आणि त्याला असं छान चौकोनी आकार देऊन घेतला आहे. तुम्ही या ठिकाणी एखादा उलटणं वापरू शकता किंवा एखादा स्पॅच्युलाही वापरू शकतात. असं चौकोनी आकार देऊन झाला की पटकन लाटण्याने आपण हे लाटून घ्यायचं आणि चौकोनी आकारामध्ये पटकन ह्या चिक्कीला शेप द्यायचा आहे. ही प्रोसिजर पटकन करायची आहे, नाहीतर हे मिश्रण कडक झालं तर हे लाटलंही जाणार नाही आणि याची चिक्कीही पाडता येणार नाही. आता हे मिश्रण कोंबट आहे. कोंबट असतानाच पटकन हिला कट देऊन घ्यायची आणि चिक्कीला आकार देऊन घ्यायचा आहे. आपल्याला हव्या त्या शेपमध्ये आपण ही चिक्की कापून घेऊ शकतो. हे बघा, मी थोड्याशा मध्यम आकाराची छोटी ही चिक्की कापून घेते आहे आणि मिश्रण हे कोंबट आहे त्यामुळे ही पटपट अशी कापली जाते. हे पहा, आता आपली ही चिक्की छान अशी कापून झालेली आहे. पूर्णपणे हे मिश्रण थंड होऊ द्यायचं आहे आणि मग ही चिक्की यापासून वेगळी करायची आहे. हे बघा, अगदी सहज या चिक्कीचे तुकडे होत आहे आणि ही पूर्ण प्रोसिजर लाटण्यापासून तर कापण्यापर्यंतची जी प्रोसिजर आहे ती 1 मिनिटाच्या आत करायची आहे. हे बघा, मस्त हे मिश्रण कोंबट झाले आणि आपली ह्या चिक्कीचे छान असे पीसेस तयार झालेले आहे. हे बघा, पोळपाटाला तूप लावल्यामुळे ही चिक्की अगदी सहज वेगळी होते आहे आणि अगदी छान आकर्षक आणि चकाकदार आपली ही चिक्की तयार झाली आहे. तर आपली ही तिळाची चिक्की रेडी झालेली आहे. आता आपण यापुढे जी चिक्की पाहणार आहोत ती शेंगदाण्याची पाहणार आहोत. तर शेंगदाण्याची चिक्की करण्यासाठी आपण या ठिकाणी साहित्य घेतलेलं आहे. शेंगदाणे घेतलेली आहेत मी या ठिकाणी 250 ग्रॅम आणि गूळ घेतला आहे मी 250 ग्रॅम. तर गूळ हा मी किसून घेतलेला आहे आणि 2 चमचे या ठिकाणी मी तूप घेतलेलं आहे. आणि वाटीच्या प्रमाणात जर मोजायचं झालं तर 2 वाटी या ठिकाणी शेंगदाणे आहे आणि 1.5 वाटी गच्च भरून या ठिकाणी मी गूळ घेतलेला आहे आणि तो किसून मी वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे. तर एवढं सगळं साहित्य आपल्याला ह्या चिक्कीसाठी लागणार आहे. शेंगदाण्यांचं आणि गुळाचं प्रमाण सारखं घ्यायचं म्हणजे चिक्की ही छान लागते. आता या ठिकाणी एका पोळपाटाला मी परत तूप लावून घेते आणि नंतर आपण जे शेंगदाणे घेतले ती छानपैकी आपण कढईमध्ये भाजून घेणार आहोत. व्यवस्थित हे छान भाजायचे आहेत. खमंग 5 ते 7 मिनिटं आपण हे मंद आचेवरती भाजले तर याचे सालं पटकन मोकळे होतात आणि खमंग हे भाजले जातात. हे बघा, असा लालसर कलर येईपर्यंत आपण ही शेंगदाणे भाजून घेतलेली आहे.
आता ही शेंगदाणे गरम गरम असतानाच एखाद्या स्मॅशरने हे शेंगदाणे असे हळूवार दाबायचे, म्हणजे ते त्याचे 2 तुकडे होतील आणि त्याची सालं मोकळी होतील. आणि थोडे कोंबट झाले की ही सालं आपण हातावर अशी चोळून घ्यायची आहे, जेणेकरून या शेंगदाण्यांची सालं बारीक होतील. आणि नंतर आपण ज्याने तळण करतो त्या झाऱ्याने ही शेंगदाणे गाळून घ्यायची आहे. याने शेंगदाणे वरती राहतील आणि शेंगदाण्याची सालं अलगद खाली पडतील. तर याच पद्धतीने मी सगळी शेंगदाणे व्यवस्थित स्वच्छ करून घेतलेली आहेत. आता ही शेंगदाणे आपली स्वच्छ झालेली आहेत. आता त्या कढईमध्ये आपण शेंगदाणे भाजली, त्या कढईमध्ये आपण जे तूप घेतले 2 चमचे ते मी मेल्ट करून घेतलेला आहे. आणि त्यामध्ये आपण हा जो 250 ग्रॅम गूळ घेतलेला आहे तो गूळ मी यामध्ये टाकून घेते आहे. गूळ मी किसून घेतल्यामुळे याला मेल्ट करायला जास्त वेळ लागत नाही. हे बघा, एक 7 मिनिटामध्ये आपला हा पाक तयार होतो. एक 5 मिनिटं झालेली आहे आणि छान असं याला फेस सुटलेला आहे आणि अगदीच फ्लफी हे मिश्रण झालेलं आहे, फेसाळ हे मिश्रण झालेलं आहे. आता हे मिश्रण आपण झालंय की हे चेक करणार आहोत. आता पाक झालाय की नाही ते पाहण्यासाठी एका ताटलीत मी पाणी घेतलंय आणि ह्या पाकातलं असं एक लांबट आकारामध्ये मी तार यामध्ये सोडलेला आहे. आता हा तार सोडून झाल्यावरती आपण हा पाक खाली एकसारखा ढवळत राहायचा आहे. गॅस हा मंदच ठेवायचा आहे आणि हा पाक आपल्याला मंद आचेवरच करायचा आहे, नाहीतर हा जळेल आणि छान असा टेक्स्चरमध्ये हा तयार होणार नाही. हे बघा, आता हे या पाण्यामध्ये घातलेले पाकाचं जे तार आहे तो छानपैकी कडक झालेला आहे. हे बघा, असा हा तुटतो आहे हातावरती. हे बघा, अगदी पटकन याचे तुकडे होत आहेत. आणि अजून एक त्याची ट्रिक आहे, असे ताटलीमध्ये तुम्ही पटकन याला वाजवून बघू शकतात. हे बघा, याचा आवाज असा कडक आला की समजायचा हा पाक झालेला आहे. आणि पाक चेक करताना गॅस मी बंद केलेला आहे. आता यामध्ये जी शेंगदाणे आपण भाजून घेतलेली आहे ती घालून घेतलेली आहे. आता ही सर्व शेंगदाणे आपण व्यवस्थित या गुळाच्या मिश्रणामध्ये व्यवस्थित कोट करून घ्यायची आहे आणि आपण ज्या पोळपाट्याला तूप लावून घेतलं आहे त्यावरती घालून घ्यायची आहे. आता व्यवस्थित हे मिश्रण आपण आता उलटण्याने व्यवस्थित सेट केलेलं आहे आणि लाटण्याने आपण याला लाटून घेणार आहोत. पटपट ही प्रोसिजर करायची नाही तर हे मिश्रण कडक झालं की चिक्की लाटायला त्रास होतो. आता मी थोडंसं चौकोनी शेप देऊन ही चिक्की लाटून घेते आहे. गरम गरम असतानाच ही चिक्की पटकन लाटून घ्यायची आहे. शेंगदाण्याची चिक्की करण्यासाठीचा जो पाक आहे तो मंद आचेवर 7 मिनिटात तयार झालेला आहे. आता ही चिक्की आपण व्यवस्थित लाटून घेतो आहे. हे बघा, हे मिश्रण आपण जसं लाटतो तसं थोडंसं कोंबट होतं आणि आपण हाताने असं चौकोनी आकार याला देऊन घेतलेला आहे. आणि मिश्रण कोंबट असतानाच पटकन सुरीने याचे काप करून घ्यायचे आहे. हव्या त्या साईजमध्ये आपण ही चिक्की कट करून घ्यायची आहे. हे बघा, कोंबट असताना पटपट हिची काप तयार होतात आणि ही छान अशी कापली जाते. जर हे मिश्रण कडक झालं तर चिक्कीचे तुकडे करायला त्रास होतो. तर मस्त आकारात आपली छान ही शेंगदाण्याची चिक्की तयार झालेली आहे. आता हे आजूबाजूचे एक्स्ट्राचे जे तुकडे आहेत चिक्कीचे ते मी आधी बाजूला काढून घेते आहे. त्यानंतर ही चिक्की मी मोकळी करणार आहे. हे बघा, अगदी सुंदर मार्केटमध्ये मिळते तशीच चिक्की ही तयार झालेली आहे. अगदी कुरकुरीत खुसखुशीत ही चिक्की तयार झाली. अजिबात ही चिगट नाही आहे, चिवट नाही आहे आणि हिला अजिबात पाणी सुटत नाही. तर ही चिक्की आपण 1 ते 2 महिने अगदी मस्त स्टोअर करू शकतो. फक्त स्टोअर करताना एका हवाबंद डब्यामध्ये आपण हिला स्टोअर करणार आहोत. हे बघा, अगदी अलगद ही पोळपाटापासून वेगळी होते. इतकी मस्त क्रिस्पी ही चिक्की तयार झालेली आहे. अगदी छान चकाकी तिला आलेली आहे. तर ही चिक्की आपली आता तयार झालेली आहे. हे पहा, अगदी छान सुंदर ही चिक्की दिसते आणि जशी दिसायला सुंदर आहे तशी टेस्टमध्ये एकदम बेस्ट ही चिक्की तयार झालेली आहे. आता आपण दुसऱ्या चिक्कीकडे बघूया. तर या ठिकाणी आपण आता राजगिऱ्याची चिक्की कशी करायची ते पाहणार आहोत. तर राजगिऱ्याची चिक्की करण्यासाठी या ठिकाणी मी राजगिऱ्याच्या रेडीमेड लाह्या घेतलेल्या आहेत आणि गूळ मी घेतलेला आहे. लाह्या 100 ग्रॅम आहेत आणि गूळ 150 ग्रॅम आहे. आणि शेंगदाणे या ठिकाणी मी 2 चमचे घेतलेले आहेत. ते व्यवस्थित भाजून त्याची सालं काढून घेतली आहे. वाटीने जर मोजायचं झालं तर शेंगदाणे हे पाव वाटी मी या ठिकाणी घेतले. गूळ या ठिकाणी मी 1.5 वाटी घेतलेला आहे. कापून घेतलेला हा गूळ आहे, किसून घेतलेला नाही आहे. आणि लाही मोजायची जर झाली तर लाही ही 6 वाटी या ठिकाणी मी घेतलेली आहे. याप्रमाणे वाटीचं प्रमाण आहे. आता चिक्की करण्याआधी एका ट्रेमध्ये मी तूप लावून हा ट्रे ग्रीस करून घेते आहे, ज्यामध्ये आपण चिक्की सेट करणार आहोत. या ठिकाणी मी चौकोनी ट्रे घेतलेला आहे. या जागी तुम्ही एखादं ताट तूप लावून ग्रीस करून घेऊ शकता. आता एका कढईमध्ये जो आपण गूळ घेतलेला आहे तो घालून घ्यायचा आहे आणि एकसारखं मंद आचेवर ढवळत त्याचा पाक तयार करून घ्यायचा आहे. हा पाक तयार करण्यासाठी आपल्याला 5 ते 7 मिनिटाचा वेळ लागतो. मंद आचेवर छान याला एकसारखं ढवळायचं आहे आणि याला छान असं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. हे बघा, एक 3 ते 4 मिनिटातच हा छानपैकी मेल्ट झालेला आहे आणि याचा पाक व्हायला सुरुवात झालेली आहे. आता 5 मिनिटानंतर हा पाक असा हलका व्हायला सुरुवात झालेली आहे. छान असा फुलून आलेला आहे. अगदी फ्लपी याचं टेक्स्चर तयार झालेलं आहे. हे बघा, एकसारखं याला ढवळत आता 6 मिनिटं झालेली आहे. आता हा पाक आपण झालाय की नाही चेक करणार आहोत. हे बघा, एकसारखं ढवळणं बंद करायचं नाहीये. आता एका प्लेटमध्ये मी पाणी घेतले आणि त्यामध्ये आपण हा पाक चेक करणार आहोत. अशी लांबट अशी तार ह्या पाकाची यामध्ये सोडायची आहे आणि एकसारखा खाली हा पाक आपण ढवळत राहायचा आहे. आता हा तार थंड होतो तर हा पाक ढवळणं बंद करायचं नाहीये. हे बघा, आता
हा तार आपण तोडून बघायचा आहे। पटकन असे याचे तुकडे होता, एकदम क्रंची हा तार तयार झालेला आहे। म्हणजे या स्टेजवरती आपला पाक रेडी झालेला आहे। आता हा पाक रेडी करण्यासाठी मला 7 ते 8 मिनिटाचा वेळ लागलेला आहे। मंद आचेवरती आपण हा पाक तयार केलेला आहे आणि हा पाक झालाय की नाही एखाद्या वाटीमध्ये याला पटकन असं आदळून बघायचं आहे। म्हणजे असा कणखर आवाज आला की समजायचं आपला पाक तयार आहे। गॅस बंद करायचा आहे। त्यामध्ये मी शेंगदाणे टाकलेली आहेत आणि जे आपण लाह्या घेतल्या आहेत राजगिऱ्याच्या त्या पण मी यामध्ये घालून घेतल्या आहे। आता पटकन ही प्रोसिजर करायची। पटपट आपण ह्या लाह्या या मिश्रणामध्ये मिक्स करायचे आहे। छान असं याला कोटिंग झालं गुळाच्या मिश्रणाचं की पटकन आपण याला ट्रेमध्ये आपण सेट करायला घेणार आहोत। हे बघा असं उलटनं मी वरून जसं आपण एखादी वस्तू कापतो त्याप्रमाणे ह्या लाहीमध्ये मी टॅप करते आहे, जेणेकरून एखादी गाठ जर गुळाची झाली असेल तर ती पटकन मुडेल आणि हे मिश्रण छान असं एकजीव होईल। आता हे मिश्रण छान एकजीव करून झाले। ज्या ट्रेमध्ये आपण तूप लावून ग्रीस करून ठेवलं होतं त्यामध्ये आपण हे सगळं मिश्रण ओतून घ्यायचं आहे। व्यवस्थित हे ओतून झालं की याला थोडंसं सेट करायचं हाताने आणि एक वाटी घ्यायची आहे आणि वरतून असं थोडंसं जोरात दाबून आपण हे मिश्रण या ट्रेमध्ये सेट करायचं आहे। हे बघा या पद्धतीने मी हे सेट करून घेते आहे आणि एखादं सुरी घ्या किंवा उलथनं घ्या आणि हे काठ व्यवस्थित या चिक्कीचे यामध्ये सेट करून घ्यायचे आहेत। हे बघा या ठिकाणी मी गुळाचं प्रमाण 150 ग्रॅम घेतले आहे 100 ग्रॅम लाहीसाठी। तुम्हाला जर खूप गोड चिक्की आवडत असेल तर तुम्ही 100 ग्रॅम लाहीसाठी 200 ग्रॅम गुळ घेऊ शकतात आणि अगदी छान कडक कुरकुरीत चिक्की करू शकतात। हे बघा ही चिक्की थोडीशी कुरकुरीत आणि सॉफ्ट तयार होते। आता ही चिक्की थोडीशी कोंबट झालेली आहे। एक 5 ते 10 मिनिटांनंतर मी हिला सुरीने कापून घेते आहे। हे बघा अगदी छान ही कापली जाते आहे। मस्त असं हिचं टेक्स्चर तयार झालेलं आहे। हे बघा अगदी वरती उचलल्यासारखी ती झालेली आहे। थोडंसं हाताने प्रेशर देऊन आपण ही चिक्की कापून घ्यायची आहे। हे बघा आपल्याला हव्या त्या साईजमध्ये आपण ही चिक्की कापून घेऊ शकतो आणि ही चिक्की आपण 1 महिना अगदी सहज स्टोअर करू शकतो। फक्त स्टोअर करताना हिला हवाबंद डब्यामध्ये ठेवायचं आहे। एखाद्या प्लास्टिकच्या पिशवीत घालायचं आहे आणि त्यानंतर हिला हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करून आपण ठेवू शकतो। हे बघा अगदी सहज तिचे तुकडे होत आहेत आणि मस्त चौकोनी आकारामध्ये मी ही चिक्की कापून घेते आहे। तुमच्याकडे जर असा ट्रेन असेल तर तुम्ही एखाद्या ताटामध्ये ही चिक्की सेट करू शकतात आणि अगदीच जसे जमतील तसे तुकडे करून तिची चिक्की आपण व्यवस्थित स्टोअर करून ठेवू शकतो। हे बघा आता एक चिक्की मी तुम्हाला यामधनं काढून दाखवते। अगदी सुंदर टेक्स्चरमध्ये कुरकुरीत आपली ही राजगिऱ्या लाहीची चिक्की तयार झालेली आहे। अगदी पौष्टिक अशी ही चिक्की आहे। गुळातली चिक्की असल्यामुळे अगदी पौष्टिक आणि राजगिऱ्याच्या लाह्याही पौष्टिक असतात, त्यामुळे ही चिक्की तुम्ही एकदा घरी नक्की ट्राय करा। जशी दिसते सुंदर आहे तशी टेस्टमध्ये बेस्ट आपली राजगिरा लाहीची चिक्की तयार झालेली आहे। आता आपण दुसऱ्या चिक्कीकडे वळूयात। आता आपण या ठिकाणी साळीच्या लाहीची चिक्की कशी करायची ते पाहणार आहोत। साळीची लाही बऱ्याचदा आपण फक्त दिवाळीला घरी आणतो, पण ही लाहीची चिक्की एकदा तुम्ही जरूर घरी ट्राय करा, म्हणजे तुम्ही साळीची लाही दिवाळीलाच नाही तर इतर वेळेसही घरी आणाल। तर या ठिकाणी मी 100 ग्रॅम साळीची लाही घेतलेली आहे आणि ही साळीची लाही व्यवस्थित स्वच्छ करून मी घेतलेली आहे। मार्केटमध्ये आणतो तेव्हा ती खूपच नरम असते, त्यामुळे आपल्याला हिला कुरकुरीत करून घ्यायचं आहे। आता साळीची लाही 100 ग्रॅम आणि 10 वाटीने जर मोजायचं झालं तर ही 10 वाटी एवढी साळीची लाही आहे। तर त्याच वाटीने मोजून मी या ठिकाणी 1 वाटी भरून गूळ घेतलेला आहे आणि गूळ हा मी किसून घेतलेला आहे। तर किसून घेतलेला गूळ आहे आणि याचं वजनी प्रमाण आहे 150 ग्रॅम आहे। साळीच्या लाहीच्या प्रमाणात थोडासा गूळ हा जास्त घ्यायचा असतो, कारण ही लाही खूप हलकी असते, त्यामुळे गूळ याला थोडा जास्त लागतो। तूप मी या ठिकाणी घेतलेलं आहे 2 चमच्याने, यातलंच थोडंसं तूप मी आता ह्या ट्रेला लावून घेते ज्यामध्ये आपण ही चिक्की सेट करणार आहोत। आता एका कढईमध्ये आपण ज्या लाह्या घेतल्या त्या आपण भाजून घ्यायच्या आहे। मंद आचेवर 5 ते 7 मिनिटं आपण ह्या लाह्या भाजायच्या आहे। आता या लाह्या खूप हलक्या असतात, त्यामुळे मी कढईमध्ये 2 बॅचेसमध्ये या लाह्या भाजून घेणार आहेत। एक 5 मिनिटं आपण ह्या छान अशा खमंग मंद आचेवर भाजल्या की छान अशा ह्या कुरकुरीत होतात। हे बघा असे दाबले की छान त्याचा भुगा होतं, इतपत आपण ह्या भाजून घ्यायच्या आहेत। आता 2 बॅचेस आपल्या ह्या लाह्यांच्या भाजून झालेल्या आहे आणि एका कढईमध्ये मी या शिफ्ट करून घेते आहे। आता ज्या कढईमध्ये आपण लाह्या भाजल्या त्यामध्ये मी गूळ घालून घेते आणि छान असं मंद आचेवरती याला एकसारखं ढवळत आपण याचा पाक करून घेणार आहोत। एकसारखं मंद आचेवरती याला ढवळायचं आहे आणि मस्त याला मेल्ट करून घ्यायचं आहे। हे बघा पुढच्या 1 ते 2 मिनिटात हा थोडासा मेल्ट झालेला आहे। एकसारखं याला ढवळायचं आहे, ढवळणं बंद करायचं नाही। थोडासा हा पाक मेल्ट झाला की यामध्ये 1 चमचाभर आपण तूप घालून घेतलेला आहे। आता तूप घालून झालं की या पाकाला परत आपण एकसारखं ढवळत राहायचं आणि याचा पाक आपण करून घ्यायचा आहे। हे बघा एक 5 मिनिटं झालेली आहे आणि याला छान अशी बुडबुडी यायला सुरुवात झालेली आहे। आता पुढचे परत 1 ते 2 मिनिटं आपण हा पाक एकसारखा ढवळत राहायचा आणि आपण याला शिजवून घेणार आहोत। पुढचे 7 मिनिटं झाल्यानंतर आपण हा पाक झालाय की नाही चेक करणार आहोत। आता एका प्लेटमध्ये पाणी घेतलेलं आहे, त्यात आपण आता हा पाक असं लांबट पसरवून घ्यायचा आहे। पाकाचा हा तार तयार करायचा आहे आणि या पाण्यामध्ये याला थंड करून घ्यायचा आहे। आता हा पाक चेक करण्यासाठी हा जो तार आहे हा पटकन असा तुटला पाहिजे आणि आपण याला असं वरतून आदळलं की याचा कणखर असा आवाज आला की समजायचं आपला पाक तयार झालेला आहे। तर ह्या पाकाची तुम्ही गोळी बघा, अगदी कडक झालेली आहे आणि प्लेटमध्ये मी ही वाजवते तर अगदी कडकीचा आवाज येतो आहे। तर हा पाक
पूर्णपणे तयार होण्यासाठी 7 मिनिटाचा वेळ लागलेला आहे। तर आपला हा पाक तयार झालेला आहे। आपण याला आता दुसऱ्या पद्धतीने चेक करायचं म्हटलं तर हा जो तार आहे पटकन असा हातांवरती आपण घेतला तर हा तुटून राहिला आहे, हे बघा। तर ह्याच पद्धतीने आपला हा पाक आपण तयार करून घेतला आहे। गॅस मी बंद केलेला आहे आणि ह्या स्टेजवरती ह्या ज्या लाह्या आहेत या पाकामध्ये मी घालून घेतलेल्या आहेत। आता व्यवस्थित आपण ह्या पाकामध्ये ह्या लाह्या छान कोट करून घ्यायच्या आहे। पटकन ही प्रोसिजर करायची, नाहीतर हा पाक कडक होईल आणि लाही व्यवस्थित सेट होणार नाही, हे बघा। आता हे मिश्रण ज्या ट्रेमध्ये तूप लावले त्यामध्ये मी काढून घेते आहे आणि सगळं मिश्रण ह्या ट्रेमध्ये आपण व्यवस्थित सेट करणार आहोत। तर एक वाटी मी या ठिकाणी घेतली, तिला थोडंसं तूप लावलेलं आहे आणि वाटीने आपण याला छान असं वरून टॅप करून घेतो आहे। जेवढं शक्य होईल तेवढं जोरात दाबायचे आणि ह्या लाईला वरतून टॅप करायचे आणि छान असं सेट करून घ्यायचं आहे। तुम्हाला जर बारीक चिक्की हवी असेल तर तुम्ही एखाद्या मोठ्या ट्रेमध्ये किंवा मोठ्या ताटामध्ये ही चिक्की सेट करून ठेवू शकतात। आता ही चिक्की सेट करून झाल्यावर 5 ते 10 मिनिटं झालेली आहे आणि ही पूर्णपणे थंड झालेली आहे। या पद्धतीने मी हिचे सगळ्या कडा मोकळ्या करून घेते आणि हिला आता या चॉपिंग बोर्डवर मी मोकळं करून घेणार आहे, हे बघा। तर चॉपिंग बोर्डवर आपण याला असं उलटं करायचं आणि ही चिक्की या ट्रेमधनं आपण मोकळी करून घ्यायची आहे। व्यवस्थित ती सेट झालेली आहे आणि कडकही झालेली आहे। आता हिला व्यवस्थित आपण कापून घेणार आहोत, हे बघा। आता कापताना व्यवस्थित कापायचं आहे, कारण ही अगदी छान सेट झालेली आहे, कुरकुरीत झालेली आहे। कापताना तिचा भुगा होऊ शकतो किंवा तुकडे व्यवस्थित होऊ शकत नाही, त्यामुळे अगदी व्यवस्थित थोडंसं असं कट देऊन घ्यायचे आहे आणि वरतून थोडंसं प्रेस करायचं आहे आणि हिचे छान असे तुकडे करून घ्यायचे आहे। वरून प्रेस देताना व्यवस्थित प्रेस द्या, नाही तर हिचे व्यवस्थित तुकडे होणार नाही, हे बघा। याच पद्धतीने आपण ह्या सगळ्या चिक्कीचे छान असे एकसारखे चौकोनी तुकडे तयार करून घेणार आहोत। तर ही चिक्की अतिशय पौष्टिक आहे। साळीची लाही आणि गुळात तयार केल्यामुळे ही लहान मुलांना अतिशय पौष्टिक अशी ही चिक्की तयार केलेली आहे। हे पहा, मस्त असे या चिक्कीचे तुकडे तयार झालेले आहेत। तर ही चिक्की व्यवस्थित एका प्लास्टिकच्या पिशवीत घालून हवाबंद डब्यात तुम्ही 1 ते 1.5 महिना सहज स्टोअर करू शकता। तर आपली मस्त अशी साळची लाहीची चिक्की तयार झालेली आहे। तर आपल्या 4ही प्रकारच्या चिक्क्या तयार झालेल्या आहेत। तर ह्या संक्रांत विशेष 4ही प्रकारच्या चिक्क्या तुम्हाला कशा वाटल्या मला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत, एका नवीन ट्रिकसोबत, एका नवीन टिपसोबत। तोपर्यंत नमस्कार, बाय बाय। तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा।